श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवकांना. आपण श्री स्वामी समर्थ आईच्या भरपूर लीला बघितलेल्या आहेत, ऐकलेले आहेत आणि आपण काही ना काही जाणून घेण्यासाठी आपण अक्कलकोटला जात असतो. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर आपल्याला दर्शनाची उत्सुकता लागून राहते की बाबा लाईनमध्ये आपण जर थांबलो तर पटकन कधी जावं आणि श्री स्वामी समर्थ आईचं, ब्रह्मांड नायकाचं दर्शन कधी एकदा घ्यावं. मग त्यावेळेला समाधान वाटत असतं की बाबा आपण आल्यासारखं आपल्याला दर्शन झालं आणि कितीही मनाला प्रसन्नता वाटते, आनंद आपल्याला वाटत असतो. आणि तो आनंद कधी वाटत असतं? अक्कलकोटला प्रत्येकजण जातात, पण ज्या व्यक्तीला मनामधून आवड आहे, मनामधून त्याची भक्ती शुद्ध भक्ती आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याच्या तोंडावरती एवढे सुद्धा वाईट दृष्टी नसते किंवा त्याच्या चेहऱ्यावर बघितलं तर प्रसन्न असा चेहरा दिसत असतो. जेवण नाही केलं तर सुद्धा जेवल्यासारखा दिसत असतो. कारण तर त्याला ऊर्जा ही श्री स्वामी समर्थ आईची असते, दत्त प्रभूची असते. आणि त्यावेळेला तिथं दर्शनाला गेल्यानंतर खूप असा आनंद वाटत असतो आणि अगदी आनंदात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत त्या रांगेमध्ये थांबून असतात. आणि केव्हा एकदा जाऊ आणि दर्शन घेऊ आणि डोळे भरून माऊलीला पाहू, हे आनंद त्यांच्या मनामध्ये असतं आणि ही उत्सुकता त्यांच्या मनात असते. आणि असा असणाराच खरा भक्त असतो. म्हणून मी म्हणत असते की बाबा श्री स्वामी समर्थ सर्व सेवकांना का म्हणत असते की आम्ही स्वामी भक्त नाही. स्वामी भक्त होण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, भरपूर परिश्रम करावा लागतो, साधना कराव्या लागतात, ग्रंथ वाचावे लागतात. तेव्हा कुठं तर स्वामी भक्त होतो. आणि स्वामी भक्तानं जे काही आपल्याला संकट दिले ते सुद्धा संकट झेलण्याची ताकद पाहिजे, तेव्हा तो स्वामी भक्त होत असतो. सुखासुखी स्वामी भक्त होता येत नाही. भरपूर परीक्षा असते, भरपूर यातना सहन करून घ्याव्या लागतात. स्वामी सुतांना भरपूर यातना झालेल्या आहेत, भरपूर त्रास सहन करून घेतलेले आहेत आणि भरपूर वेळेस स्वामींची भेटसुद्धा त्यांना झालेली आहे. आणि मांडीवरती बसून अगदी आईच्या लेकरासारखं, पाडसासारखं हरणाच्या आईनं त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि सर्वात मोठा भक्त म्हणून त्यांची ग्रंथामध्ये सुद्धा ख्याती आहे. स्वामी सूत म्हणलेला आहे त्याला, स्वामीचा मुलगा म्हणलेला आहे त्यांना, म्हणून त्यांना भक्त असं म्हणतात. आणि चोळप्पा महाराजाने सुद्धा सोबत राहून त्यांनी रागामध्ये आले तरी सुद्धा त्यांना कधी वाईट वाटलेलं नाही. असे हे भक्त होऊन गेले. चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, सुंदराबाई असे सगळे भक्त होऊन गेले. पण त्याच्यामधून सगळ्यात मोठा प्राधान्य मिळालं कुणाला म्हणलं तर स्वामी सुताला. म्हणून असे भक्त होण्यासाठी मला सांगण्याचं एकच आहे की बाबा आता आजकालच्या पिढीला मी सतत सांगत आहे, हे बघा मला सगळ्यांचं हे प्रश्न येत असतात. मी कालसुद्धा अनुभवामधून सांगितलं की बाबा भरपूर या जगामध्ये का नाही आता हे वेगळंच प्रकरण झालेलं आहे की मुलं हाताबाहेर जात आहेत. मुलं आईवडिलाला ऐकत नाहीत, आईवडिलाची एखादी गोष्टसुद्धा ऐकत नाहीत. थोडेसे एक 10वी-12वीला गेल्यानंतर मुलं घरातल्या एकाही कामाला हात लावत नाहीत, आईवडिलांनी सांगितलेले कामं ऐकत नाहीत. हे सगळं काही घडलेलं आहे. म्हणून हे आता आपल्याला स्वामी आईनं काही ना काही करण्यासाठी आपल्याला बुद्धी द्यावी आणि प्रत्येक घरामध्ये स्वामी आईचा प्रचार व्हावं, प्रसार व्हावं आणि आपलं जीवन समर्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ आईची पूजा करून आपण समर्थ व्हावं आणि आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्यावं आणि देव धर्म करण्याकडे आपलीसुद्धा बुद्धी, आपलीसुद्धा आपल्याला देवाने चांगली बुद्धी द्यावं. असं एक माझ्या मनामध्ये कल्पना आल्यामुळं मी हे सगळं काही सांगण्याचा ठरवलेलं आहे. आणि सगळ्यांना मी जागृत करत आहे की बाबा जागृत व्हा, जागृत व्हा. मी जागृत झालेले आहे, तुम्ही सुद्धा जागृत व्हा. आता आपण कुठेही शोधत गेलो
आपली सुई कुठं हरवलेली आहे त्याच ठिकाणी शोधायला पाहिजे. आपली सुई कुठं सापडली, आपली जर सुई आपल्या घरामध्ये हरवलेली आहे आणि आपण बाहेर जाऊन शोधतो तर आपल्याला भेटणार आहे का? नाही. ज्या ठिकाणी हरवलंय तिथंच शोधायचा प्रयत्न करा. तर आपल्याला आपली भारतीय संस्कृती, आपले संस्कार हे सगळे विसरत चाललेले आहेत. तर तुझं आहे तुझं पाशी आपण जर करत गेलो तर आपलं सगळं काही चांगलं होत जाणार आहे. म्हणून जे अगोदरचे महिला करत होते, जे अगोदर उठल्यानंतर पदर डोक्यावर घेऊन तुळशीला पाणी घालत होते, घराच्या समोर रांगोळी काढत होत्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं, देवाच्या साक्षीनं घरामध्ये सत्यनारायणाची पूजा, वरदा शंकराची पूजा आणि हनुमंताला पाणी घालणं, हनुमान चालीसा वाचणं, रामायणाला जाणं, सगळ्या असे पोथी पुराण ऐकणं, रामायण ऐकणं, हे सगळ्या प्रथा पहिल्याच्या काळामध्ये होत्या. आणि ते का सगळ्या प्रथा हे सगळं काही बुडत चाललेलं आहे. फॅशन वाढलेली आहे, जमाना फॅशनचा आलेला आहे. म्हणून असंच एक जोडपं चीनचे जोडपे दोघं पती पत्नी म्हणा, दोघं जण आपल्या देशामध्ये हिमालय पर्वतावरती सगळं काही पाहण्यासाठी हे दोघं जण आलेले होते. ही कथा आहे स्वामी समर्थ आई अक्कलकोटला येण्याच्या अगोदरची ही कथा आहे. तर त्या काळामध्ये हिमालय पर्वतामध्ये साधना, अनुष्ठान, आपलं जे काय आहे ते परिक्रमा करत करत स्वामी समर्थाची स्वारी हिमालय पर्वताच्या एखादी अशा डोंगरामध्ये छोट्याशा एखाद्या कोप असते, त्या कोपेप्रमाणे त्या गुहेमध्ये स्वामी समर्थाची स्वारी तिथे साधनेसाठी बसलेली होती, ध्यानस्थ बसलेले होते. आणि त्या ठिकाणी चीनहून आलेले हे दोन दाम्पत्य फिरत 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 त्या ठिकाणी गेले, पर्वतावरती गेले. सगळं काही हिरवगार, सगळं वातावरण पाहून आनंद झाला त्यांना. सगळीकडे पशु पक्षी, सगळं काही छान वातावरण त्यांना आवडलं, सगळं काही पाहत होते. आणि तितक्यातच एका गुहेमध्ये स्वामी समर्थ आई त्यांना दिसली. स्वामी समर्थ दिसल्याबरोबर ते हसायला लागले. हे कोण म्हातारा इथे बसलाय? हे कशासाठी बसला असेल? इथं कशाला मरायला आला असेल? आणि असं जाऊन पार खोपाडीमध्ये कशाला बसला असेल? अशा अनेक चरणा त्यांच्या थट्टा करायला लागले आणि हसायला लागले. आणि हसत हसत दोघं एकमेकाच्या अंगावरती हात टाकायला लागले. ते चीनचे दोघं जण होते दाम्पत्य, ते नको ते चाळे करायला लागले त्या ठिकाणी. आणि तसं करत करत एकमेकाच्या जवळ जवळ जात जात नको ते चेष्टा मस्करी करत होते. आणि नाही ते की जे काय आपण पाहू नये तशा सुद्धा कृती त्या दोघं दाम्पत्याने स्वामी आईच्या समोर करायला लागले. हे करत असताना स्वामी समर्थ हे कोणी साधे व्यक्ती होते का? त्यांनी जर म्हणले की बाबा इथं कशाला मरायला आला, हे सगळं काही स्वामी समर्थांना कळत होतं. आणि त्यांच्या मनामध्ये आलं की बाबा नको ते चाळे हे इथं करत आहेत. आणि आताची पिढी अशी भरकटत चाललेली आहे. आणि या ठिकाणी या पर्वतावर जे आलेले आहेत, हिमालय पर्वतावर, तर हे कशासाठी आलेले आहेत? अशा नाही ते चाळे करण्यासाठी या ठिकाणी यायची काय गरज होती? यांना जर असले सगळं काही करायचं आहे तर आता घर आहे ना, घरामध्ये हे सगळे चाळे करावं असं मनामध्ये आलं स्वामी समर्थाईच्या. आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांना अद्दल घडवली पाहिजे. मी जर ह्यांना नाही अद्दल घडवलं तर ह्या एकापेक्षा आणखी भरपूर काही जण येतील आणि असेच चाळे करतील आणि ही पिढी बर्बाद होऊन जाईल. असा विचार करून स्वामी समर्थाईनं ते जे दोन दाम्पत्य होते त्या जागी एक पुरुष आणि एक स्त्री, तर दोघांनाही श्री स्वामी समर्थाईनं पुरुष करून टाकलं. जे पत्नी होती तिला सुद्धा पुरुष करून टाकल्यानंतर हसत हसतच त्यांनी त्यांचं जे चाललेलं होतं, हसत हसत बोलतच त्यांना वेगळंच जाणवायला लागलं. आणि ते उठले पटकन आणि घाबरून गेले की बाबा हे असं काय झालं, हे असं कशामुळे झालं, असं एकमेकाकडे पाहायला लागले. भांबावून गेले, घाबरून गेले आणि घाम फुटला अंगाला आणि उठून थांबले.
आणि एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले आणि म्हणायला लागले की बाबा आपण इथं जे बसलाय ना त्या माणसाला आपण नाही नाही ते बोललो तर हे साधारण व्यक्ती नसून कोणीतरी महान व्यक्ती आहे आणि चला आपण त्यांच्याकडे जाऊ आणि क्षमा मागू, माफी मागू असं म्हणून अगदी समोरच हे चाळे चालू होते आणि जवळ आले आणि स्वामी समर्थाने सांगितलं थांब, तेथेच थांब असं म्हणून हात केल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला आणि लोटांगण घ्यायला लागले. हे स्वामीजी, आपण कोण आहात? आम्हाला हे शाप तुम्ही दिलेला आहात आणि आम्ही हे जे सगळं काही कृत्य तुमच्या समोर केलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे आणि असं आम्ही नंतर कधीही करणार नाही. आम्हाला आता पश्चाताप झालेला आहे आणि पश्चातापाने शुद्धता म्हणतात तसं आमच्या मनाची आता शुद्धता झालेली आहे. आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमच्या पाया पडू, आम्ही तुमच्या पाया पडू, आम्ही तुम्हाला शरण आलेले आहोत असं म्हणून समोर थांबल्यानंतर श्री स्वामी समर्थाईनं नुसताच थांब म्हणून हात केल्यासारखा नुसताच हात केल्यानंतर दयाघनाला सुद्धा दया आली. श्री स्वामी समर्थाईला दया आली आणि नुसता हात केल्यानंतर जसे होते तसे पती पत्नी झाले. आणि त्यांना स्वामी समर्थाईनं सामोरे आले आणि थांबून थोड्याच्या अंतरावर थांबले आणि सांगितले, हे बघ, हे जे संसार आहे ते संसार करण्यासाठीच तुम्हाला जन्म घेतलेला आहात. सुखानं संसार करा, पण हे जे तुम्ही संसार करता करता हे जे प्रदर्शन लोकाला दाखवता हे प्रदर्शन होता कामा नये. अरे कशाला रे असले चाळे करता आणि नको नको त्या ह्या पर्वतांना गालबोट लावता. अरे हे निसर्गरम्य ठिकाण आहे, हे साधना करायचं ठिकाण आहे आणि तुम्ही या ठिकाणी येऊन अशा नको त्या कृती अशा करायचं हे चुकीचं आहे आणि असं होता कामा नये. आणि तुम्ही जा आनंदाने संसार करा, पण पुढच्या पिढीला सुद्धा सांगत राहा की बाबा हे असलं कृत्य आपण करता कामा नये. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा देवादिकाला सुद्धा लोक भीत नाहीत. आणि स्वामी चरणावर लोटांगण घातले आणि स्वामीकडे मागं फिरू पाहात पुढे जायला लागले. स्वामी तिथेच अंतर्धान पावले, त्यांना दिसेनासे झाले. असं एका भक्तांसाठी अवतार घेऊन स्वामी समर्थाने त्या ठिकाणी आठवणी ठेवलेल्या आहेत. अशा अनंत लीला स्वामी समर्थाच्या आहेत, एक म्हणून सांगता येत नाही. आणि दत्त प्रभूचा अवतारच श्री स्वामी समर्थाई आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि देवाला सुद्धा आपण मानव रूपाने भाग पाडलेला आहे की बाबा अवतार घेण्यासाठी. अनंत पापे आपले वाढलेले आहेत, आपल्याला कळेनासे झालेलं आहे. ते जे चीनचे दाम्पत्य जसं काही केलेत तसं आपले मुलं करू नये. आणि आता आपले मुलं बिघडत चाललेले आहेत. आपल्या मुलांना कुठं ना कुठं आळा घातल्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. आणि हे माणुसकी विसरून चाललेले आहेत. देवधर्म तर नाहीच नाही. आत्ताच्या मुलांना काहीच कळेनासे झालेलं आहे. त्यांच्या डोळ्यावरती पडदे आलेले आहेत. त्याचं कारण एकच म्हणजे हे फॅशन आणि हे मोबाईल झालेला आहे. प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला मी सांगते मोबाईल चांगला तेवढाच आहे, वाईट तेवढाच आहे. आज हजारो किलोमीटरवर असलेला माणूस सुद्धा आपल्याला बोलू शकतो, आपल्याला बघू शकतो. हे चांगलं आहे. पण तुम्ही नाही ते गालबोट आई वडिलांना लावण्याचं काम सुद्धा हे आपले मुलं आजकाल करत आहेत. आजकाल मुली अगदी लग्न ठरवून उद्याच्याला लग्न आहे, हळदीचा कार्यक्रम आहे, देवधर्म बोलावलेला आहे, तर मुली चुटका देऊन पळून जात आहेत. त्या आई वडिलांची काय चूक आहे? आई वडिलांचं अंतःकरण काय म्हणतं ह्याचा विचार ते मुली करत नाहीत. म्हणून मी बार सांगते तुम्हाला, आई वडिलांनो, तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे की मी स्वामी सेवक म्हणून तर आपण 10 कामं आपल्या घरातले आपल्या हातातले ठेवा, पण आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्या, आपल्या लेकरांना वागणूक चांगली द्या. भलेही शिक्षण जास्त नाही घेतलं तर चालेल, थोडंच शिक्षण शिकू द्या, पण मुलीच्या जातीला स्वयंपाकघरामधला स्वयंपाक शिकवा, देवधर्म करायला शिकवा, पतीच्या घरी गेल्यानंतर कसं वागावं ते शिकवा, माहेरी आल्यानंतर कसं राहावं ते शिकवा, भल्या मोठ्यांशी कसं वागावं ते शिकवा, डोक्यावर पदर घ्यायला शिकवा, अंग भरून कपडे लेवायला शिकवा. एवढी माझी कळकळीची विनंती आहे. अपर्णाताई तीर्थकर यांनी सांगून थकल्या. सिंधुताई सपकाळने सुद्धा हेच सांगितलेलं आहे
देवादिकाने सांगितले, संत महात्म्याने आपल्याला सांगितले आहेत. आणि आपली चूक नाही, तुमची चूक नाही, या कलीचं वारच असं आहे. परंतु आपण सुद्धा थोडं त्यांच्या पाठीमागं लक्ष ठेवून राहणं आपलं काम आहे. आणि जर तुम्हाला लक्ष ठेवणं होत नसेल तर आपण अशा एखादी दैवी शक्तीला, आपल्या श्री स्वामी समर्थाईला आपण सांगायचं आहे की हे स्वामी आई, मी सत्य वागत आहे, मी सत्य मार्गाने चालत आहे आणि तुझं नामस्मरण मी करत आहे आणि तुझ्यापाशी ताकद आहे. तू ब्रह्मांडाचा नायक आहेस, आदिमाया शक्ती पार्वती सुद्धा तूच आहेस, अन्नपूर्णा तूच आहेस, लक्ष्मी तूच आहेस, सगळीकडून भरून गेलेली श्री स्वामी आई तूच आहेस. तर तुलाच माझी चिंता आहे आणि मी नामस्मरण म्हणजे नामस्मरणच करणार आहे. तुझं नाव सतत मी घेणार आहे. तर माझ्या लेकरांकडे लक्ष ठेवायचं काम स्वामी आई तू करायचं आहे. माझ्या पाठीशी सतत उभी राहायची आहे. कारण तर तूच मला सांगितलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मी निश्चिंत आहे, मी निशंक झालेले आहे आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद माय तुझ्यामध्ये आहे असं म्हणा. आणि 2 टाईम नित्य सेवा करा, 2 टाईम आरती करा. तुम्हाला जर 2 वेळेस आरती होत नसेल तर नुसतं मनामध्ये नाव घ्या. तुम्हाला मोठ्याने घ्यायचं नसेल तर मनात घ्या. श्री गुरुदेव दत्त म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, शिव 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 म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. नामस्मरण करा, आपल्या गुरुचं करा, देवाचं करा, देवीचं करा. परंतु ह्या सगळ्या आपल्या पहिल्याच्या सगळ्या भारतीय संस्कृतीला, आपल्या संस्काराला जागृत ठेवा आणि पुढं चाला. तुमचं कधीही चांगलंच होणार आहे, वाईट होणार नाहीत. आपले मुली आणि मुलं चांगलंच राहतील, एवढंच मला सांगायचं आहे. काट्या कुट्यानं चालले, नदीनं चालले आणि पाठीवरती मांडे भाजायची ताकद आपल्या बहिणीसाठी पाठीवरती मांडे भाजून द्यायची ताकद त्या पाठीमध्ये होती. असे बहीण भाऊ सुद्धा ह्याच आपल्या पृथ्वीवर घडलेले आहेत. आपल्या पृथ्वीवर सांगत आहेत आपल्याला की बाबा सांगून गेले त्यांनी. म्हणून त्यांच्या तरी पावलावर पाऊल देऊन आपण चालू शकत नाही. परंतु त्यांनी जे सांगितले तेवढं तरी ऐकून आपण चलावं, अशीच माझी एवढी विनंती आहे. मी काही महान मोठा भक्त नाही, मला जेवढं काही कळतंय तेवढंच मला सांगावायचं आहे. मी भजनाला जाते, मी भारुडं करते. भारुडं करत असताना मला अनेक जण सांगतात की बाबा मुलीवर बोला मॅडम. स्वामीताई, तुम्ही मुलं आणि मुली हे बिघडत आहेत, त्यांच्यावरती थोडं बोला. आणि आई वडिलांची सेवा सुद्धा करत नाहीत, त्यांच्यावरती थोडं बोला. असं म्हणल्यानंतर मला भाग पडतंय. आणि हे बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. अनेकाच्या घरी जाऊन पाहते परिस्थिती मी, तर मोठे मोठे मुलं 12वीला पुढं फर्स्ट इयरला, सेकंड इयरला गेल्यानंतर आई वडिलांना मुलं बोलेनासे झालेत. एखादी शब्द आहे बाहेर ये रे म्हणलं तर समोर येऊन बोलत नाहीत, पाहुण्याच्या समोर येत नाहीत. हे काय घडत चाललेलं आहे? कुठं गेले आपले संस्कार? कुठं आहेत आई वडील? हे सगळी जाणीव त्यांच्याकडे राहिलेली नाहीत. मग बाहेर येतो आणि केसावर हात फिरवत गॉगल घातलेला असतो आणि येतो आणि तिरक्या नजरेने बघून परत जातो. असं होतं का हो अगोदरच्या काळामध्ये? ज्या वेळेला पाहुणे घरात आले, वडीलधारे पाहुणे आल्यानंतर मुलं लगेच्या लगे त्यांना नमस्कार करत होते. आता हे सगळं विसरत चाललेलं आहे. हे असं होता कामा नये. आपण चांगले आहोत, चांगले राहावं आणि आपले मुलं सुद्धा चांगले घडावं, एवढीच माझी प्रार्थना स्वामी चरणी करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.